कांबळे सरांना पहिलं पुरस्काराच्या आधी त्यांच्या मुलीचं जे निधन झालं त्यांना आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या जे पुरस्कार मिळाला त्या निमित्ताने सदिच्छा भेट सरांच्या घरी मी दिली आणि आलेले त्यांच्यावर आमच्या शोभाबाई माजी सरपंच आमचे चिरंजीव प्रमोद आणि आमचे सर्व सहकारी शिकेश आणि आमचे सर्व सहकारी राजू शिकलेकर सगळे सर्वप्रथम थोडंसं तुमच्या मगाशा मनोगतमध्ये एक दुरुस्ती करतो की ते तुमचं आणि आमचं समाज मला काही ते वाक्य समजलं नाही. शाहू महाराजांच्या राजसाहेबांच्या काळापासून हे सगळं आपलं समाज आहे. थोडंसं त्या वक्तव्य समजले तुमचा आमचा समाज मला काही कळलं नाही. पण एकच विषय की सरांची माझी भेट झाली आणि ते म्हणते ते पुरस्कारसाठी मला पत्र पाहिजे दिल्यानंतर मला कळलं पुरस्कार मिळाला. सर मला भेटले साहेब म्हटलं आमचा सत्कार आभार स्वीकारा म्हटलं एकाच कंडिशनवर घरी येऊन बहिणीचा चहा प्यायला येईन तेव्हाच मी सत्कार स्वीकारणार नाही स्वीकारणार. पण सरांनी जे काम केलं म्हणजे 40 वर्षामध्ये समाजामध्ये बहुतेक विचार जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारले ते फक्त चैत्यभूमीला जाऊन नतमस्तक होणं बरोबर नाही. त्याचे विचार 20 वर्षामध्ये त्यांनी बहुतेक विचाराचे जगात नाना विभाग संपन्न केले. आता तो आकडा तर हजारोंच्या पुढे गेला असेल आणि एक फार मोठं कार्य त्यांनी या माध्यमातून केले. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये ते ज्यांनी कार्य केलं त्यामुळं त्यांना तो पुरस्कार मिळाला. मी फक्त काय म्हणतो कुठंतरी ते पाणी अडलं होतं ते फक्त चावी फिरवायचं काम केले बाकी त्याच्या पलीकडे काय माझं त्यामध्ये नव्हतं. आणि माझ्यासाठी हे फार मोठं मान आहे की अशा कर्तृत्वान व्यक्तीला जे पुरस्कार थांबलं होतं माझ्या एका पत्रामुळे ते पुरस्कार कर्तृत्वान माणसाच्या हातामध्ये पुरस्कार गेला ते माझ्यासाठी फार महत्त्वाची बाब आहे. आणि सरांना मी एकच सांगतो की आपण असंच कार्य करत राहावा. माझं मत आहे की समाजाला आज मुख्य प्रवाहामध्ये आणायची गरज. तर काय होत आहे की शाहू फुले आंबेडकर हे फक्त भाषणामध्ये उच्चार करून की आपण थांबून चाललो. आता समाजाला मुख्य प्रवाहात आणणं, समाजाला व्यवसायामध्ये आणणं, समाजाला नोकऱ्यांमध्ये आणणं आणि हे सगळं आपल्याला स्वतः विचार करून हे अंमलबजावणी करून केलं. आणि त्यासाठी आज नव्हती भेट आणि ते पण योगा मी आपल्या निमित्तानेच आज या गावामध्ये आपल्याकडे आलो. आणि या निमित्ताने एक मला निमंत्रण पण आपल्याला द्यायचं आहे. मी स्वर्गीय राजेसाहेबांनी मला नेहमी सांगितलं की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जयंती आपण फक्त पुतळ्यापुरतं सीमित ठेवू. आणि त्याच्यामुळं मी 4 वर्षापूर्वी राधानदी धरणावर ती जयंती साजरी करायला सुरू केली. कारण शेवटी आज ते धरण त्यांनी जे बांधलं त्याच्यामुळे शाहू महाराज घडले आणि त्याच्यामुळे आज पूर्ण जिल्हा घडला बरोबर. तर माझं मत आहे की परत यावर्षी 26 जूनला त्या कार्यक्रमाचं पहिलं निमंत्रण मी आपल्याला देतोय की आपण सहकुटुंब आणि सहपरिवार त्या कार्यक्रमाला आवर्जून यावं. आणि जे आम्ही जलाभिषेकचा कार्यक्रम घेतो त्यामध्ये आवर्जून त्या जलाभिषेकच्या कार्यक्रमामध्ये पण आपण सहभागी व्हावं. आणि असंच आपल्या सगळ्या लोकांचं प्रेम आपल्या लोकांचा आशीर्वाद मिळत राहू. आणि येत्या काळामध्ये असंच शाहू महाराजांचे राजेसाहेबांचे विचार आपण करू. आपल्याला परत मी शुभेच्छा देतो, आपल्या कुटुंबाला शुभेच्छा देतो आणि थांबतो.